शिवाजी महाराज दृश्य आपण पाहतोय। आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत आणि अगदी थोड्याच वेळात मव्याचं जोडेमारो आंदोलन हे सुरू होणार आहे। या ठिकाणी शरद पवार सुद्धा आंदोलनासाठी दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। शरद पवार आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। जोरदार घोषणाबाजी केली जाते। महायुती विरोधात मव्यानं हे आंदोलन छेडलेलं आहे आणि राज्य सरकार विरोधात या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते। महाविकास आघाडीचा मोर्चा हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर गेटवे ऑफ इंडियावरच्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं जाणार आहे। दरम्यान या आंदोलनाला पोलिसांची अजून परवानगी मिळालेली नाही। असं असताना दुसरीकडे आज मव्याच्या आंदोलनाला महायुती आंदोलनातूनच उत्तर देणार आहे आणि मव्याच्या निषेधार्थ महायुतीने सुद्धा आज राज्यभर आंदोलन करण्याची हाक दिली आहे। आता प्रतिनिधी गिरीश आपल्याला अधिकची माहिती देतात। गिरीश, आपण पाहतोय प्रमुख नेते मव्याचे या ठिकाणी दाखल झाले। थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात होते। काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच मालवण मधील राजकोट किल्ल्यावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय त्या विरोधात राज्य सरकारच्या विरोधात जोडेमारो आंदोलन महाविकास आघाडीने पुकारलं आणि हुतात्मा चौकातून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। आणि बघितलं तर या आंदोलनाला मोर्चाला परवानगी नाहीये, मात्र महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते महाविकास आघाडीचे या ठिकाणी हुतात्मा चौकात जमलेले आहेत। काही वेळापूर्वी शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत असतील, सुप्रिया सुळे आहेत, नाना पटोले आहेत, अनिल देशमुख आहेत, महाविकास आघाडीचे प्रमुख जे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आमदार खासदार असतील ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी हुतात्मा चौकात अभिवादन करून या मोर्चाला आहे ती सुरुवात होणार आहे। मात्र हा मोर्चा कुठपर्यंत जाऊन थांबतो हे देखील पाहणं महत्वाचं असेल, कारण मोर्चाला परवानगी दिलेली नाही आणि 200 मीटर अंतरावरच बॅरिकेड्स लावण्यात आले। त्यामुळे या कुठेतरी आता पोलीस आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये संघर्ष होऊ शकतो। एकंदरीत आता हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते नेमकी काय भूमिका घेतात हे देखील पाहावं लागेल। काही वेळापूर्वी जेव्हा आपण उद्धव ठाकरे यांना परवानगी अद्याप दिलेली नाही यावर जेव्हा उद्धव ठाकरे यांना विचारलं त्यावेळी त्यांनी आक्रमक भूमिकेत होते। कुठेतरी ते या आंदोलनावर ठाम आहे, त्यामुळे त्यांच्या भूमिका आता ते भूमिका काय घेतात हे देखील पाहावं लागेल। काही दिवसांपूर्वी बदलापूर प्रकरणावर महाविकास आघाडीने संप पुकारलेला होता, मात्र कोर्टाच्या निर्देशानुसार महाविकास आघाडीने तो बंद मागे घेतला। परंतु आता पुन्हा एकदा पोलिसांची परवानगी नाही, त्यामुळे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी या त्यांच्या मोर्चा आंदोलनाच्या भूमिकेवर कशा पद्धतीची भूमिका घेतात हे पाहावं लागेल। पुन्हा एकदा हा मोर्चा मागे घेत आहेत का, जसा बदलापूर घटना प्रकरणी मागे घेतलाय त्याच पद्धतीने आता ते मागे घेतला पाहावं लागेल। त्यामुळे उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असणार आहे आत्ताच्या घडीला ही महत्वाची आहे। शरद पवार काय घेतात, कारण मागच्या वेळी शरद पवारांनी सर्वप्रथम त्या ठिकाणी त्यांची भूमिका जाहीर करून की आपण कुठेतरी हा संप मागे घेऊ अशा पद्धतीची भूमिका घेतली। मात्र आता पुन्हा एकदा पोलिसांनी परवानगी दिलेली नाही आणि अशा स्थितीत महाविकास आघाडीचे नेते काय नेमकं भूमिका घेतात हे पाहावं लागेल। ज्या पद्धतीने पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, सत्ताधारी ज्या पद्धतीचे स्टेटमेंट देतात, राजकारण केलं जातं अशा पद्धतीचे देवेंद्र फडणवीस बोलतात, या सगळ्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेते आता मात्र आक्रमक आहेत। त्यामुळे आत्ताची त्यांची भूमिका काय असेल, सगळेच नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महाविकास आघाडीचे ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल ते तीनही पक्षाचे आणि इतर घटक पक्ष आहेत ते सगळेच नेते प्रमुख नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि यानंतर आता या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील,
असतील, आदित्य ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, नाना पटोले असतील, ते सर्व नेते या ठिकाणी हुतात्मा चौकात अभिवादन करून या आंदोलनाला सुरुवात करतील. परंतु सध्या स्थितीत हे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील जमलेले आहेत. अद्याप पोलिसांची परवानगी आहे. पोलिसांनी सुरुवातीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की आमचं वरिष्ठांशी बोलणं सुरू आहे, त्यानंतर आम्ही तुम्हाला पुढील भूमिका काय असेल ते सांगू. त्या ठिकाणी मिलिंद नारेकर देखील स्वतः पोलिसांची चर्चा करत आहेत आणि इतर जे नेते देखील कालपर्यंत चर्चा करत होते. अरविंद सावंत देखील काल सीपीला जाऊन भेटलेले होते, मात्र त्यांना कोणतीच परवानगी ती दिलेली नाही. आतापर्यंत आत्ताच्या घडीला देखील पोलिसांची परवानगी नाहीये. मात्र महाविकास आघाडीचे हे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या या भूमिकेवर ठाम आहेत, आक्रमक आहेत आणि अशा स्थितीत आता पोलिसांनी जर या मोर्चा आहे जर अडवला तर कुठेतरी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते आणि पोलिसांमध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळू शकतो. सध्या हुतात्मा चौकात हे सर्वच नेते जमलेले आहेत. जयंत पाटील देखील थोड्याच वेळात येतील, इतर काँग्रेसचे नेते आहेत ते देखील या ठिकाणी येतील आणि त्यानंतर या आंदोलनाला सुरुवात होईल. खरं तर हे आंदोलन हुतात्मा चौकातून बाळासाहेब ठाकरे चौक, बाळासाहेब ठाकरे चौक आणि हुतात्मा चौक अंतर जवळजवळ 500 मीटर पर्यंत आहे, परंतु 200 मीटर पर्यंत घडवलं जाईल अशा पद्धतीची माहिती सुरुवातीला मिळालेली होती. त्यामुळे आताची भूमिका पोलिसांनी काय घेणार आहे तेच पाहावं लागेल. नंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या आपण पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर महाविकास आघाडीचे आणि त्याचमुळे आपण पाहतोय महत्वाचे नेते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत.